मित्रांना आणि पाहुण्यांना विनंती करेन, आमचा पहिला स्क्वॉड जातोय, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्या स्क्वॉड साठी इथं असणं अगदी गरजेचं आहे. फर्स्ट नाईट फर्स्ट मॅच फर्स्ट टॉस झाला केलवणे टीम कडे आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल त्यांचं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी 5 रन केले ते गोवटणे टीमला. तर 14-16 वॉरियर्स गोवटणे यांच्याकडून फलंदाजांची पहिली जोडी मैदानात ट्रॅव्हल होताना दिसतोय. निशांत वर्तक आणि साहिल गावण अशा प्रकारची सलामीची जोडी मैदानात जातोय. काहीचा आहे खेळ सुरू होण्या अगोदर आदरपूर्वक सन्मानाचा जुगल गरत यांना विनंती केली जाईल. दिनेश पाटील आपण पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे. वेलकम ड्रिंक पाहुण्यांना अगदी आदरपूर्वक सन्मान दिला की थेट या कार्यक्रमाला सुरुवात होईल, ती म्हणजेच पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाची. तर 4 रजनी आहेत. 5 पासून 8 पर्यंत हा क्रिकेटचा खेळ आपणा सर्वांच्या भेटीसाठी येईल. गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच आणि माजी सरपंच, अनेक सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. कविश ठाकूर प्लीज आपल्याला विनंती असेल. कविजी वेलकम, स्वागत आहे आपलं. संयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंतीचा पुकार आहे की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. कविश आणि निश्चितच सुरेश दत्तात्रय पाटील आपल्याला विनंती असेल. त्याच्यानंतर पाहू शकाल केतन म्हणजे एक बेंडकल मधील बहुआयामी व्यक्तिमत्व, म्हणजे समालोचक, सगळे टॉयज वगैरे सगळे अगदी विशेष साऊंड ऑपरेटर, म्हणजे अगदी जवळचा केतन. आणि म्हणूनच आम्हा समालोचकांची आल्यानंतर खरं तर ज्यांनी पाहुणचार केला प्रवीण गायकर, नाव आहे केतन. सध्या आमच्या गोवटणेच्या स्क्वॉडला प्रतिसाद सपोर्ट करताना दिसतोय. चला तर पाहुण्यांना आदरपूर्वक आपण सन्मान देणार आहोत आणि क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेच. आत्माराम चंद्रकांत ठाकूर, चंद्रशेखर ठाकूर, आत्माराम चंद्रशेखर ठाकूर आपल्याला विनंती असेल. कबड्डी समीक्षक आहेत आणि निश्चितच नवकीरन या संघासाठी ज्यांना सातत्याने एक प्रशिक्षण दिलं त्या आत्मारामजी आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण आपली उपस्थिती आम्हाला अतिथी कक्षाकडे दर्शवायची आहे. आणि निश्चितच कबड्डीची सुद्धा सरपंच ट्रॉफीच्या माध्यमाने निश्चितच स्पर्धा पाहायला मिळतो. त्यानंतर महेंद्र आत्माराम पाटील यांना विनंती असेल
थँक्यू. तर पाहुण्यांच्या स्वागताकडे जाण्या अगोदर खेळाला सुरुवात होतोय. पहिल्या रात्रीतील पहिला सामना आहे. शरदजी यांच्याकडून ग्रीन सिग्नल येतोय. जाऊया कॉम्बॉक्स कडे, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. वैभव भूबिहारी ग्राम. मनपूर्वक आभार. स्वागतम सुस्वागतम सहर्ष हार्दिक स्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सर्व तमाम क्रीडा रसिक, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर क्रिकेट खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सौभाग्यवती वंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्क्वेअर कट दाखवला आणि खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. इनफिल्ड मध्ये चांगलं प्रोटेक्शन तिथे देत असताना सुरुवातीला काही नियम स्पर्धेचे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. प्रत्येक इनिंग मध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू असेल, जो एक तर रनआउट साठी वापरा किंवा अगदी बीमर साठी वापरा. वाईट साठी कोणताही रिव्ह्यू नसेल किंवा लेग बिफोर द विकेट, एंड साइड आउट साइड एज यांसाठी कोणतेही रिव्ह्यू नसतील आणि चेसिंग त्यासोबत कंपल्सरी असेल. हे लक्षात घ्या. 5 षटकांची लढत आहे. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. पहिला बॉल फेकला गेलाय. पुन्हा एकदा त्या दिशेने यावेळेस प्रॉपर टायमिंग आहे. इनफिल्डच्या वरून डीप कव्हर पॉइंट कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. या स्पर्धेच्या सरपंच चषकाचा पहिला स्कोरिंग शॉट चौकार. केळवणे संघाने पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. गोवटणी संघाची ओपनिंग ब्लास्टर्स अर्थात सलामीवीर जोडी रणांगणामध्ये दाखल झाल्या. पुन्हा एकदा हा देखील क्रॅकिंग शॉट आहे. बॉल आलाय डीप एक्स्ट्रा कव्हर दरम्यान. फिल्डिंग तिथे प्रोटेक्शन देत असताना दिसलं. थोडासा वेळ घेतला बॉल उचलण्यासाठी, परंतु याच दरम्यान 2 रन इथे पूर्ण झालेत. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. साहिल गावण आणि निशांत वर्तक हे 2 सलामीवीर फलंदाज आणि त्यासोबत गोलंदाजीची भूमिका निभावत असताना ओमकार माळी. निशांत वर्तक बाईकरमॅन खेळाडू, बाईक विजेता खेळाडू. रनवे मध्ये थोडस अडथळा, पंच आम्हाला डेड बॉलचा इशारा करत असताना स्पर्धेची खरे तर पहिली रात्र, पहिली रजनी आणि खूप दिमागदार सोहळ्यानं या स्पर्धेच्या नीटनेटक्या आणि खूप चांगल्या मॅनेजमेंटनं भरलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण उत्साहानं पार पाडला. आणि तदनंतर पहिली लढत. पुन्हा एकदा टॅप केल्या बॉलला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर दरम्यान थोडीशी खराब फिल्डिंग झाली. आता पाठलाग सुरू होईल. मैदानाची आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि हा चेंडू निघून झाला सीमा पलीकडे. मिसफील्ड चौकार. आज इथे केलं जाते. येस. तर चला, सीमारेषेच्या बाजूला जो ऑरेंज रंगाचा पडदा आहे त्याच्या बाजूला ज्या आतमध्ये उभे आहेत त्यांना प्लीज, 5 जण आहेत समोर, त्यांना रिक्वेस्ट. येस, थँक्यू. चला, अजून 3 जण आहेत. सर्वांनी बाजूला व्हायचं आहे. पाठीमागे, पडद्याच्या पाठीमागे व्हा. पहिला बॉल आणि पहिला प्रेक्षक पडद्यावरती. थँक्यू. प्रेक्षक मायबाप वर्गाला ही नम्रतेची विनंती. आणि व्ही शेप मध्ये आलेला हा चौकार आपण बघितला. चांगली फलंदाजी मैदानामध्ये करत असताना दिसलेत निशांत वर्तक. आणि आज मी सुरुवातीला त्याची ओळख पटवून दिली. एक बाईक विजेता हा खेळाडू आणि मैदानामध्ये चांगली सुरुवात करत असताना आज टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करावी लागली आणि त्यासोबत सुरुवात देखील पॉवर प्ले मध्ये दमदार झाली. पहिलं षटक जे फेकलं जाते आणि एकंदरीत धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर संघ पोहोचलाय 15 वर. कोणती विकेट इथे गमावले नाही. उत्कृष्ट सुरुवात. कारण म्हटलं जातं या खेळामध्ये सुरुवात, मध्यांतर आणि एंडिंग या 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. सुरुवात चांगली झाली. बॅटिंग वाटेल येत असताना टीम बघितलं आपण गोवटणेकडून
अगदी रन फलकावर धावा पहिल्याच 5 बॉल मध्ये संघ 15 वर पोहोचलाय. राऊंड विकेट ना वाईट यॉर्कर निवडलं, थोडस बचावत मग पवित्र घेतला आणि आलेला हा निर्धाव चेंडू. षटक संपलं गेलं आणि मान्यवरांना विनंती असेल की प्लीज आपण आपल्या आदरपूर्वक सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मुख्य आयोजक जुगल जिगरत यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अतिथींचा आदरपूर्वक सन्मान. संजयजी ठाकूर आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. सबका साथ सबका विकास उरण मध्ये होऊ घातलेला जो विकास आहे, या विकासातील विकासाचं नाव एक दमदार आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी यांच्या अतिशय जवळच्या निकटवर्ती आणि सातत्यानं त्या निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण भूमिका ज्यांची राहिली ते भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष आदरणीय रविशेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान. भेंडकल गाव अध्यक्ष भारतीय जनता पार्टी संजयजी ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन एक मोमेंटो एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. त्यांच्या समवेत आदरणीय विजयजी भोईर रायगड जिल्हा परिषदेचे नवघर मतदारसंघाचे विद्यमान सदस्य आदरणीय विजयजी भोईर साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. खर तर ज्यांच्याही नेतृत्वात क्रीडा क्षेत्रात पहिली NPL झाली, नवघर प्रीमियर लीग झाली, परंतु फळी स्पर्धा असतील, कॅरम असेल, जलतरण स्पर्धा असतील, तर त्या अगदी मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय विजयजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतो आहे. तदनंतर मी मिलिंदजी आपल्याला विनंती करेन की कार्यक्रमाला मिलिंदजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे मनोहर शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोहरजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. कबड्डी मधील एक ते नाव खरं तर कॉलेज जीवनापासूनच ज्याला कधी कधी अगदी कॉलेजचं GS होणं, मॉनिटर होणं या सवयीच होत्या आणि त्याच्यानंतर कबड्डीमध्ये आता मात्र एका गावाचं नेतृत्व करणाऱ्या सौ ज्यांच्या त्या मंजिताताई यांचे यजमान मिलिंदजी, तदनंतर दीपक ठाकूर माझे विद्यमान सदस्य आणि माझे उपसरपंच सन्माननीय दीपक ठाकूर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मिलिंदजी आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. तदनंतर खरं तर ज्यांच्या नावाने ट्रॉफीचं भव्य आणि दिव्य आयोजन आहे, महासाहेब आऊसाहेब जिजाऊंची लेख मंजिताताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी यावेळेस स्वातीताईंना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते मंजिताताईंचा आदरपूर्वक सन्मान. थेट सरपंच भेंडकल ग्रामपंचायत स्वातीताईंना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते स्वातीताई पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय मंजिताताई यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. आणि म्हणूनच महिला सक्षमीकरणासाठी गावात आता अतिशय उत्तम म्हणजे सांडपाण्याचा निचरा असेल, त्याच्यानंतर गटारे असतील, रस्ते असतील, याच्यावरती बारकाईनं लक्ष टाकला. तदनंतर या कार्यक्रमाला अक्षताताईंचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय मंजिताताईंना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते अक्षताताईंचा आदरपूर्वक सन्मान. आता इतर सर्व सदस्यांचा म्हणजेच महिला सदस्यांचा सन्मान मंजिताताईंना विनंती असेल, कारण ज्यांच्या नावाने या ट्रॉफीचं आयोजन केला, आयोजक जरी दिनेश पाटील आणि जुगल घरत किंवा रत्तीश असतील, तरी ज्यांच्या नावाने या ट्रॉफीचं आयोजन केलंय ते आदरणीय सन्माननीय सरपंच यांच्या पवित्र शुभ हस्ते. तदनंतर स्वातीताई पाटील या ठिकाणी आहेत. मंजिताताई आपल्याला विनंती केली जाईल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय स्वातीताईंचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती इथं करायचा आहे. आदरणीय मंजिताताई यांच्या पवित्र शुभ हस्ते एक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची लेख दुसऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेखीला सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सोनालीताई कौस्तुभ ठाकूर सदस्य ग्रामपंचायत भेंडकल. मी मंजिताताई आपल्याला विनंती करेन की सोनालीताई कौस्तुभ ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. आदरणीय महेंद्र घरत या ठिकाणी उपस्थित आहेत.
विद्यमान सदस्य ग्रामपंचायत भेंडकल मी मंजिताताई आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। मुख्य अतिथी कक्षात विराजमान असणारे सर्व सन्माननीय मुख्य अतिथी, तदनंतर शीतलताई जीवन ठाकूर सदस्य ग्रामपंचायत भेंडकल। तर शीतलताई आपल्याला विनंती असेल की आपण आपला आदरपूर्वक सन्मान क्रिकेटच्या मैदानावरती स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आरक्षणानंतर हे अनेक चेहरे दिसू लागले आणि मग आजच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी आदरणीय शीतलताईंचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल। तदनंतर सन्माननीय मुख्य अतिथी संगीताताई मेघश्याम भगत। खरं तर राजकारणाचा एक प्रचंड मोठा अनुभव आणि त्याच्यातूनच आज आमच्या भेंडकल गावातील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सन्माननीय तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर सन्माननीय आदरणीय संगीताताई मेघश्याम भगत आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या आदरपूर्वक सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य अतिथी या मुख्य अतिथींचा आदरपूर्वक सन्मान संगीताताई आपल्याला विनंती असेल ही परंपरा आहे सप्त्याची आणि म्हणून मी पाहिलाय क्वचितच अशी काही गावं आहेत दीपक ठाकूर साहेब की आदरपूर्वक सन्मान स्वीकारताना पादत्रानं अगदी बाहेर काढली जात आहेत आणि अनवाणी खरं तर हा आदरपूर्वक सन्मान याला म्हटलं जातोय संस्कृती आणि संस्कार भेंडकलचे। उगाच 150 वर्ष उरण मधील सप्त्याची परंपरा जपणारा गाव म्हणून या भेंडकल गावाचं नाव अगदी अग्रगण्य घेतलं जातोय। ही संस्कृती आहे, या मातीत संस्कार पेरले जात आहेत। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय अजितदादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत, अजित वासुदेव ठाकूर। तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल। मी मिलिंदजी आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते अजितजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर जुगल घरात आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते लीलेश्वर गजानन भगत सदस्य ग्रामपंचायत भेंडकल या ठिकाणी त्यांचाही आदरपूर्वक आयोजक आम्ही एका रजनीमध्ये खरं तर त्यांच्या कार्यक्रमाला निश्चितच पहिल्या पर्वात उपस्थित होतो। लीलेश्वर गजानन भगत यांचा आदरपूर्वक सन्मान जुगल भरत यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। तदनंतर सन्माननीय दयानंद दीपकजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान, सन्माननीय दयाराम पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। मंचावरती पहिला अतिथी खरं तर उपस्थित होऊन झाला असेल तर दयानंदजी आणि म्हणून दयाराम पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या आयोजक दिनेशजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर यदुनाथ थत्ते यांच्या आठवणी बेहूब प्रतिकृती दिलीपदादा पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय। तदनंतर मुख्य मान्यवरांमधून ज्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे विलासजी पाटील। मी जुगलगरत आपल्याला विनंती करेन की प्लीज विलास पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करूया। पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीत सरपंच ट्रॉफी सौमंजिता मिलिंद पाटील बाळमित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सदस्य आदरणीय विलासदादांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। जुगल म्हणजे क्रिकेटमधील एक जुगलबंदी भेंडकलची। तदनंतर निश्चितच खरं तर हे व्यक्तिमत्व सातत्यानं पडद्याच्या पाठीमागे राहणारे नाव आहे मनोज भगत। किंबहुना भेंडकलमध्येच काही कार्यक्रम असेल असं नाही, त्यांच्याही अगदी कारकिर्दीत कितीही कार्यक्रम असतील तरी पडद्याच्या पाठीमागे राहणार। मी मिलिंदजी आपल्याला विनंती करेन की मिलिंद पाटील आपल्या पवित्र शुभ हस्ते माजी सरपंच सन्माननीय मनोज भगत यांचा आदरपूर्वक सन्मान हा तुमच्या कारकिर्दीचा उबदार वस्त्र आणि आमच्या कर्तृत्वाचा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन तुमचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करतोय। बीसीसी भेंडकल संघाचा खेळाडू असावा क्रिकेटपटू मनोज भगत
तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य मान्यवरांमधून तुळशीदास म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय दादाला विनंती करतो की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते तुळशीदासजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. भारतीय जनता पार्टी बेंडकल गाव अध्यक्ष संजय दादांच्या पवित्र शुभ हस्ते तुळशीदासजी यांचा आदरपूर्वक सन्मान. ज्ञानेश्वर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सप्त्यामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून विठू नामाच्या गजरात खरं तर सातत्यानं आम्ही कधी कधी त्यांना अगदी पाहतो. ते आदरणीय ज्ञानेश्वर पाटील वडिलांना आणि आईनं नावही छान ठेवलं आणि म्हणून या कार्यक्रमाला ज्ञानेश्वरजी आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय दिनेश पाटील आपल्याला की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते ज्ञानेश्वर पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून महेश ठाकूर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. आता इथं पाहू शकाल खरं तर आदरणीय महेशजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. एक उद्योगपती आदरणीय महेशजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतो आहे. तदनंतर उपस्थित सन्माननीय संदीप तांडेल इथं उपस्थित आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान होणं शासर मला वाटतंय विजयजी भोईर यांच्या समवेत असणारे थेट दिल्लीवरून त्यांचे सहकारी आहेत शासर. त्यांचा आदरपूर्वक सन्मान. मिलिंदजी आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते शासरांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती. हरीशभाईंचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. थेट दिल्लीवरून या ठिकाणी आहेत. तो हम इस भेंडकल के आयोजन करताओं के कर कमलों द्वारा मिलिंदजी पाटिल उनके कर कमलों द्वारा उन्हें फूलों का गुलदस्ता देकर यहाँ उनका सन्मान इस मंच पे हरीश जी. खरं तर त्याच्यानंतर संदीप तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. मी जुगल घरत आपल्याला विनंती करेन पागोटेमधील लेजंड खेळाडू 40+ मास्टर तथा एक उत्तम सिंगर गायक कराओके आदरणीय संदीपजी. आणि तदनंतर धावसंख्या 37 लॉस ऑफ 1 विकेट्स, एक बाद 37 धावसंख्या धावपटलावरती आहे. तदनंतर जाऊया खरं तर भारत मायभूमीसाठी ज्यांनी सेवा दिली ज्याला फौजी असं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच मला ज्यांच्याकडे बघितल्यानंतर इंडियन आर्मी मेजर संदीप उन्नीकृष्ण यांची आठवण होईल. तर मी विनंती करतोय जुगल घरत यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते गणेशजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, मेरी झांसी नहीं दूंगी, इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय असे नारे खरं तर या फौजीने आपल्या सरहद्दीवरती लावले असतील. त्या भेंडकल मधील फौजीला आज आदरपूर्वक सन्मान ऐन फेब्रुवारीतील सरपंच ट्रॉफी दरम्यान दिलं जात आहे. तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य पाहुण्यांमधून घरात आपल्याला विनंती करेन की समीर भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती करायचा आहे. दुसरं विकेटचं पतन मैदानावरती होताना दिसतोय. दुसरा हादरा गोटने टीमला बसतोय. आय थिंक 37 या धावसंख्येवरती समीरजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर मिलिंद पाटील यांच्या अतिशय निकटवर्तीय समीरजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर राजन भोईर यांना विनंती असेल आपणही या आपला आदरपूर्वक सन्मान. किंबहुना आमच्या सहकारांचे पप्पा म्हणजे अगदी आमचे पिता तुल्य राजन भोईर. मी मिलिंदजी पाटील आपल्याला विनंती करेन पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. खरं तर शाहिरीनं या पंचकृषीला बुरल पाडली म्हणून आम्ही उरणमधून ज्यांना छोटे शाहीर म्हणून संबोधतोय. प्रत्येक कलाकाराला 100 डिग्री लावू नका. आज नव्हे उद्या, उद्या नव्हे परवा खरं तर तो कलाकार एका उच्च स्थानावरती जाईल. त्या उमंग भोईर यांचे पिताश्री जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी असेल. तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य अतिथींमधून किसनजी भगत
माजी सदस्य ग्रामपंचायत भेंडकल किसन भगत यांना विनंती असेल, खरं तर आता वरच्या स्पेसमध्ये असणाऱ्या पाहुण्यांना थोडासा त्रास दिला जाईल, तुम्हाला खाली यावं लागेल स्वागतासाठी. तर ही तसदी घ्यावी लागतोय, त्याबद्दल मी पाहुण्यांची दिलगिरी व्यक्त करतो आहे. कारण सौ मंजिताताई मिलिंद पाटील मला वाटतो आहे निश्चितच हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000 कॅश प्राइज आहे. राध्य सुधीर म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाची कॅश प्राइज असणाऱ्या हॅट्रिकसाठी पाहायचं आहे. अनिलजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. मी दिनेश पाटील आपल्याला विनंती करेन की प्लीज अनिलजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. अक्षताताईंचे यजमान तथा आणि म्हणूनच असं म्हटलं जातोय की योग्य मार्गदर्शन पतींकडून असावं अक्षताताई, आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या अगदी ठिकाणी सन्माननीय अनिलजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर नरेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. मी त्यांना विनंती करेन की प्लीज नरेशजी आपण प्लीज या ठिकाणी निश्चितच मिलिंदजी पाटील यांना विनंती असेल, निश्चितच या कार्यक्रमाच्या ठिकाणी अगदी एक विशेष सन्मान आहे. आणि मी मिलिंद पाटील आपल्याला विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. आणि भेंडकल गावातील भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सध्या ज्यांच्या खांद्यावरती आहे, नाव आहे संजय पाटील, संजय ठाकूर, तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान विशेष इथं या ठिकाणी केला जाईल. आणि म्हणूनच मी उल्लेख केला, भेंडकलमध्ये अशक्याला शक्य केलं आणि गेल्या 2 वर्षापूर्वी सरपंच या पदावरती थेट ज्यांची नियुक्ती झाली, त्यामध्ये सर्वात मोलाचं योगदान ज्यांचं राहिलं ते भारतीय जनता पार्टीचे भेंडकल गावचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजय दादा ठाकूर. खरं तर मी रविशेठ भोईर यांनाही विनंती करणार होतो की त्यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांच्याच खरं तर एका कार्यकर्त्याचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. जीवन ठाकूर आपल्याला विनंती असेल प्लीज. भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, तर जीवनजी आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. दिनेश पाटील मुख्य आयोजक या नाईट टुर्नामेंटचे, प्रकाश झोतातील सामन्यांचे मुख्य आयोजक. हो, अतिशय सुरेख. या वेळेला मात्र साथ द्या. सुधीर म्हात्रे याची कॅश प्राइज होती ती निश्चितच कुठेतरी या गोलंदाजानं गमावली. या हॅट्रिक झालेली आहे. येस, तर निश्चितच 2000 रुपये कॅश प्राइज या गोलंदाजाला. गोलंदाजाचं नाव आहे हरीश. तर आपण पाहू शकाल किशोर पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. जुगल घरत यांना विनंती असेल किशोरजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. आता पहिला सत्र जवळजवळ संपत येईल. इतर मान्यवर जर अगदी मॅचचा आस्वाद घेणार असतील तर निश्चितच आपण मॅच फर्स्ट. तर दिनेश पाटील यांना विनंती असेल प्लीज या, आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय किशोर पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. भारतीय शेवटचा चेंडू मेडन षटक होऊ शकेल या प्रतियोगितेतील आणि पाहायचाय काय होतोय. अतिशय गोल्डन षटक मला वाटतोय. 4 फलंदाज गारद केले आणि मिडन षटक निर्धाव षटक फेकला. गोलंदाजी आवडली असेल तर गोलंदाजासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद सर्व खेळाडूंकडून आणि सर्व क्रीडा रसिकांकडून अपेक्षित आहेत. अभिजित घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. अभिजितजी प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आणि
आमचे पाटील भारतीय जनता पार्टीचे युथ खरं तर आहेत, युवा कार्यकर्ते आहेत. तर आविष्कार जे आपला आदरपूर्वक सन्मान मिलिंदजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आविष्कार पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. आविष्कारजी प्लीज या. भारतीय जनता पार्टी भेंडकल आविष्कार पाटील यांचा सन्मान मिलिंदजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. युवकांमध्ये असणारी ताकद ज्यांनी सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतीमध्ये आजमावली आणि युवकांना संघटित केलं, समजावलं. खरं तर नितीन घरत डोंगरी निस्सिम साई भक्त आणि एक कबड्डी पट्टू आहे. तर प्लीज चला आपण या. मिलिंदजी पाटील आपल्याला विनंती केली जाईल. तसं पाहिलं तर कबड्डी म्हणजे मनगटातील ताकदीचा आणि अगदी डोक्यातील बुद्धीचा खेळ. कोणत्या वेळेला कुणाला चढाई करायला सांगायचं, कुणी चढाई करायची आणि तेवढीच शक्ती तेवढीच युक्ती ज्या खेळामध्ये वापरली जातोय त्या कबड्डी मधील दोन खरं तरी हे टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच पुढची मॅच असणार आहे, पुढचा सामना असणार आहे. प्रवीणजी गायकर नेक्स्ट मॅच पुढचा सामना जरीमरी खोपटे विपक्ष बहिरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी. तर वशेणी आणि खोपटे दोन्ही संघाच्या संघनायकाला फायनल कॉल आपण लगेचच आपण पाहू शकाल या ठिकाणी. निश्चितच जस्मिन पाटील, खरं तर जस्मिन पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. मिलिंदजी आपल्याला विनंती असेल जस्मिन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. जसमीतजी पाटील यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. अगदी मिलिंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी आपण पाहतोय. पडता पावले सज्जनाची शोभावाढी या कार्यक्रमाची. सुरेश पाटील आपल्याला विनंती असेल प्लीज सुरेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. सुरेशजी त्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. परत एकदा आपण पाहू शकाल पिरकोनवरून एक उत्तम डान्सर नितेश गोवठणे आणि केलवणे दोन्ही टीमला शुभेच्छा आल्यात. 51 धावा. महेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर महेंद्र पाटील यांचाही आदरपूर्वक सन्मान निश्चितच आपण या ठिकाणी अगदी स्वीकारायचा आहे. तर पहिला सत्र संपला जातोय. 52 धावा धावपटाळावरती त्रेपन्न धावांचं आव्हान असणार आहे प्रतिस्पर्धी टीमला. महेंद्र पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. महेंद्र पाटील प्लीज चला या. आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी आणि जरीमरी खोपटे दोन्ही संघाच्या संघनायकांना खोपटे टीम चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी टीम. तदनंतर मी जुगल घरत आणि दिनेश पाटील आपल्याला विनंती करेन. खरं तर हा जरी आयोजन आपण करत असलो तरी आपल्याला ज्यांच्याकडून प्रेरणा दिली गेली त्या मिलिंद पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान दोन्ही आयोजक करतील. मी दिनेश पाटील आणि जुगल घरत आपल्याला विनंती करेन की प्लीज सन्माननीय मिलिंद दादा पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान प्रथमतः या मंचावरती समोर. मी या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने जुगल घरत चला या आणि दिनेश पाटील मिलिंद दादांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचा एक विशेष सन्मान मला वाटतोय आहे. आणि मग यावेळेस येस काहीतरी अगदी विशेष सन्मान. मग त्यावेळेला मी सरपंच महोदयांना सुद्धा विनंती करू की आपण विथ फॅमिली आणि अगदी सपत्नीक त्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर मंजिताताई प्लीज आणि मिलिंद दादा
विनंती असेल मंजिताताई तुम्ही उभ्या राहा. हा विशेष सन्मान आहे. आमच्या आयोजनासाठी आमच्या पंखांना बळ ज्यांनी दिलं नाव आहे मिलिंद पाटील. या कार्यक्रमातील मंजिताताई मिलिंद पाटील प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे एका स्त्रीचा हात आहे. आणि किंबहुना आम्ही उल्लेख करतो स्त्री म्हणजे काही क्षणांची पत्नी पण अनंत कालाची माता आहे. सकाळी उठल्यापासून मिलिंद दादांचे अनेक कामं खरं तर मंजिताताई ते अट्ट पुरवत असतील. आज या मंचावरती सपत्नीक त्यांचा आदरपूर्वक सन्मान. मंजिताताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक आईला. मंजिताताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक आईला. थँक्यू. मनीष पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मनीष पाटील प्लीज चला आपला आदरपूर्वक सन्मान. मी विनंती करेन परत एकदा जुगल घरत आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते मनीष पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. किंबहुना आम्ही कधी कधी कन्फ्यूज असायचो हा मनीष की मिलिंद. आणि मग थोडीशी खरं तर शरीरयष्टी चेंज झाली बदलली आणि तेव्हा समजायला लागलं की हा मनीषच आहे. मनीष पाटील समोर अगदी चला खेळाडू बसून घ्या. स्क्वॉडनं बसा खाली समोर दिसत नाहीत. तर या ठिकाणी मनीष पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान जुगल घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते होतोय. हे प्रेम प्रभू रामचंद्रांचं आणि लक्ष्मणाचं आहे. मिलिंद आणि मनीष यांचं किंबहुना त्या भावाभावाचं प्रेम. आता समोर जी रांगोली आपल्याला पाहायला मिळाली नाव आहे दर्शन. दर्शन पाटील. मी आयोजकांच्या वतीने मिलिंद दादांना विनंती करेन की प्लीज पाहुण्यांचं स्वागत. उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत आणि तेवढी छान रांगोली त्यांच्या अगदी कलाकुसरीतून पाहायला मिळाली. बघा ना सडा शिंपला जातोय अशा निवडकच स्पर्धा पाहायला मिळत आहेत विजय भोईर साहेब की ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहुण्यांच्या स्वागताला स्वागत गीत आणि रांगोळी वगैरे असेल. ही पूर्वी आणि निश्चितच खरं तर संघाचा एक निम्मा कार्यभाग ज्यांच्याकडे आहे ते दर्शन दादा यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. रंग उधळणारे बघितलेत, रंग फिके पाडणारे बघितलेत, परंतु रंग भरणारा असेल की तो एक चित्रकार, तो एक फोटोग्राफर, तो एक रांगोळीकार, त्याचा एक आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. हरीश ठाकूर यांना विनंती असेल आपण इतर सर्वांना अगदी आग्रहाची विनंती केली जाईल आपली नावं अनाउन्समेंट झाल्यानंतर प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. खरं तर युवा कबड्डीपट्टू आहे रायगडचा, नाव आहे सिद्धार्थ ठाकूर. तर चला सिद्धार्थजी या आपण. मी विनंती करेन सन्माननीय सिद्धार्थ ठाकूर यांना. तदनंतर आत्मारामजी यांना विनंती होती की प्लीज आपण या. विनंती असेल दिनेश पाटील सिद्धार्थ याचा आदरपूर्वक सन्मान. भेंडकलच्या कबड्डीचा एक यंग टॅलेंट आणि या स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान ज्यांचं होतं. चला दिनेशजी आणि मिलिंदजी पाटील यांना विनंती असेल सिद्धार्थचा आदरपूर्वक सन्मान. आत्मारामजी आपल्याला विनंती असेल ठाकूर, आत्माराम ठाकूर आपल्याला विनंती आहे की प्लीज आपण या. चातकाप्रमाणे आमचे आयोजक आपली प्रतीक्षा करतायत कारण कबड्डीमधील एक प्रचंड मोठं योगदान तुमचं या स्पर्धेसाठी राहिलं. तर जाऊया आता मैदानाकडे थेट. तर जाऊया मैदानाकडे. एक एक दोन षटकं झाली की मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान करूया. जाईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलेला पहिला खणखणीत चौकार. डीजे
थँक्यू नितेश पंडित सर. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आग्री कोली करड्यांची कुलस्वामिनी आई एकवीरा आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आल्यानंतर या स्पर्धेमध्ये पाहिलं की ज्या पद्धतीनं मागच्या 1.5 वर्षापूर्वी स्पर्धा आपण पाहिली, अतिशय दमदार स्पर्धा पाहायला मिळाली. तीच पुन्हा एकदा तुम्हाला पुनरावृत्ती आज ज्या भेंडकल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहेब म्हणून आपण ज्यांना पाहतो त्या थेट सरपंच मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावाची ही सरपंच चषकाची तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. तिचे थोडंच तुम्हाला थांबवतोय. आणि स्पर्धेचा आपण विचार केला तर मित्रांनो, एक दिमागदार सोहळ्याची ही स्पर्धा तुम्ही पाहताय. अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकीर्द सुरुवात केली आणि बलाढ्य भेंडकल सारख्या ग्रामपंचायतीवरती तेही थेट लोकनियुक्त सरपंच होण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं ते अर्थातच मंजिताई मिलिंद पाटील यांची ही नावाची स्पर्धा आपण पाहताय. या ओव्हर्स नंतर आपण टॉस करूया, जाऊया मॅचच्या दिशेने. व्हेरी गुड बॉलिंग. पहिला बॉल जर तुम्ही पाहिलात ना, पहिल्या बॉल वरती मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बरोबर चौकार आला आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आणि पुन्हा त्याच्यानंतर षटकार आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना दमदार प्रेक्षकांची देखील उपस्थिती तुम्ही या मैदानावरती पाहताय. तितकेच मान्यवर अतिथी देवो भव तुम्ही सर्व मान्यवर व्यासपीठावरती पाहताय. पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ कडे जाईल क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु बॉल अडवण्यामध्ये अयशस्वी झालेत. बॉल सीमा पार, चौकार. देखील आम्ही पाहिलं की याच गाण्यावरती याच व्यासपीठावरती त्यांचे अतिशय सर्व जे मान्यवर होते ते देखील थिरकले होते आणि पाटील इज अ ब्रँड म्हणून नेहमीच ओळखलं जात आहे. बोलो तयार. ओबिगीचा प्रयत्न यावेळी फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, झेल ड्रॉप. फलंदाजाला हा जीवनदान. ज्या फलंदाजानं मैदानावरती चौकारने षटकार लगावलेत त्यालाच इथे जीवनदान तुम्ही सातत्याने पाहताय. तर पहिलं षटक कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती. त्या बिनगडी बाद असताना 16 धावा. यस सर. थँक्यू प्रवीणजी गायकर. जाऊया थेट टॉस कडे, परंतु त्याच्या अगोदर जरीमरी खोपटे संघाचा संघनायक अजूनी आणि त्याचबरोबर चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये टॉस होईल, परंतु त्याच्या अगोदर एक विशेष सन्मान आहे आणि तो विशेष सन्मान म्हणजे पुढारी महामंडल आयकॉन ऑफ पुरस्कार ज्याला मिळाला, ज्याच्या पंखांना बळ मिळालं असा एक पुरस्कार विजेता या ठिकाणी आहे. नाव आहे निखिल ठाकूर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल आणि म्हणूनच रायगड भूषण आणि या पुढारी महामंडल आयकॉन या पुरस्काराने सन्मानित असणारा निखिल ठाकूर या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. रवी भोईर आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी निखिलजी. खर तर आज सादायत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पुढारी न्यूज त्याचबरोबर अनेक या न्यूज चॅनलवरून प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया ती मीडिया वधारली. खर तर ज्याच्या कार्याची दखल रायगड जिल्हा परिषदेने घेतली आणि रायगड भूषण हा सुद्धा पुरस्कार दिला आणि त्याच्यानंतर तर या पुढारी महामंडल आयकॉन पुरस्कार विजेता निखिल ठाकूर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. तर याच दरम्यान परत एकदा सेकंड मॅचचा टॉस संगीताताई आपल्याला विनंती असेल. संगीताताई मेघश्याम त्यांना विनंती असेल की प्लीज आपण टॉस साठी जायचं आहे. सेकंड मॅच टॉस. आता टॉस ही अगदी महिला कार्यकर्त्यांनी कधी द्यायचे तर ते होणं गरजेचं आहे. नेक्स्ट टाइम आपण महिलांना टॉस साठी सुद्धा आमंत्रित करणार आहोत. तर संगीताताई मेघश्याम भगत आपल्याला विनंती असेल की चला आयोजकांनी थेट संगीताताईंना टॉस बॉक्स कडे नाही, कारण अतिथींच्या समवेत आजच्या सेकंड मॅचचा टॉस होईल. एकीकडे असणार आहे चंद्रकांत स्पोर्ट्स वसईनी तर दुसरीकडे असणार आहे जरीमरी खोपटे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये बॅटल असेल. महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीसाठी येईल. कुठेही जाऊ नका क्रीडा रसिकांनो. या ठिकाणी फर्स्ट नाईट मध्ये इथेच पाहुण्यांच्या समवेत इथेच, कारण आपल्याकडे आता वेळ फार कमी आहे. थेट आपल्याला मैदानात जायचं आहे. विदाऊट बाईट कोणत्याही प्रकारची मुलाखत नसेल कर्णधारांसोबत. नेक्स्ट मॅचला मात्र आम्ही निश्चितच या कर्णधारांसोबत जोडलोय जाऊ. गायकर प्रवीणजी आणि तदनंतर वैभवजी. आणि पाहू शकाल या ठिकाणी उजवा कौल देतोय
या चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी निर्णय अगदी आपल्याला काही क्षणानंतर समजेल, तोपर्यंत जाऊया मैदानाकडे घेऊन जाणार एक विवरण घेऊन येणार आहे. आवाज आहे या रायगडचा प्रवीणजी गायकर. थँक्यू सर. जमलेला पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी पनवेल आपलं सहर्ष स्वागत करतो. सन्मानाची आणि अभिमानाची उरणची स्पर्धा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिमागदार तुम्ही पाहिलात, परंतु समोर तितकीच दोन तुम्हाला मूर्तिमंत तेजोमंत या ठिकाणी आपण पाहताय की कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना प्रथम पूजूया गणपती आणि गणपती बाप्पाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर आपण पाहताय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा तुम्ही या ठिकाणी पाहताय. धन्यवाद. केला होता की छत्रपती शिवरायांची प्रतिमा जर आपण पाहिलीत ना तर नवीन ऊर्जा प्रस्थापित होते. आणि नेहमीच ज्यावेळी छत्रपती शिवरायांचं आपण रूप पाहतो, रूप आठवतो, तर नवीन ऊर्जा प्रदान होते. ये मुल्क है मराठों का जहां छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिन्होंने मुगल सल्तनत के ताकतों को अपने तलवारी पर तोला था. तो तभी तो आज हिंदवी स्वराज का हर बच्चा बच्चा बोला था छत्रपति शिवाजी महाराज की जय. आणि ही प्रतिमा तुम्ही सुंदर पाहताय. छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती हे बाप्पा गणराया तुला वंदिती. हे 4-5 रात्र चालणारी स्पर्धा निर्विघ्न पार पडू दे. गणरायाला साकडं घातलं 4 रात्री चालणारी स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि ही यशस्वी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. तर सर्व जमलेल्या तमाम माझ्या प्रेक्षक मायबापांचं आम्ही स्वागत करतो. सरपंच मंजिताई मिलिंद पाटील यांच्या वतीनं आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ भेंडकल यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन. तुम्ही पाहताय केलवणे विरुद्ध गोवटणे ही लढाई मैदानावरती. षटकार चौकार येत आहेत, त्याला लगेचच प्रत्युत्तर देखील दिलं जात आहे आणि ही दमदार स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. तर टार्गेट एकूण तुम्ही पाहताय 5 षटकामध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. डावाची सुरुवात सेकंड इनिंग्स मध्ये जेव्हा होली तेव्हा निशांत वर्तकला पहिल्याच ओव्हर मध्ये 16 धावा कुठल्या आणि त्याच्यानंतर परेश पाटीलचा हा तुम्ही दमदार कमबॅक पाहताय. अगुटाप्याचा बॉल अगदी बॉलच्या जवळ पोहोचले होते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय, तोपर्यंत बॉल शेवटच्या क्षणाला देखील अडवण्यामध्ये अयशस्वी. बॉल सीमा पार चौकार. आणि परत एकदा एक महत्त्वपूर्ण सूचना खरं तर प्रवीणजी गायकर सर्व क्रीडा रसिकांना आहे. क्रीडा रसिक किंवा खवय्ये त्यांना आहे. मैदान एवढा सुसज्ज आणि छान आहे, तर त्या मैदानाला अगदी कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब किंवा गालबोट लागू नये याच्यासाठी जे आपले अगदी मद्यपान करण्यासाठी जे असणार आहेत त्यांना एक आयोजकांकडून रिक्वेस्ट आहे की मैदानाच्या परिसरात आवारात कुणीही मद्यपान करू नका. ही महत्त्वपूर्ण वॉर्निंग असेल, सूचना असणार आहे या सर्व खवय्यांसाठी. प्रवीणजी गायकर. यस, महत्वाची सूचना देखील इथे पोहोचवली जाते. परंतु फलंदाज होईल बाद. कमबॅक करत असताना मैदानावरती तुम्ही फिल्डिंग करणारा संघ तो म्हणजेच 14-16 वॉरियर्स गोवटणे. प्रवीणजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान मिलिंद पाटील आपल्याला विनंती केली जाईल. प्रवीण ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि म्हणूनच या स्पर्धेतील मंचावरील श्रीसेवक कपाळावरचं स्मरण बघितलं की भक्तीचा सुगंध यावा, उपासनेचा गंध यावा. ते प्रवीणजी यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं मिलिंद दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जातो आहे. पंकज भोईर आणि देवीदास भोईर आपल्याला विनंती असेल ज्यांना या ग्राउंडसाठी खेळपट्टीसाठी पिचसाठी चांगलं योगदान दिलंय, तर ऑन फील्ड अंपायर परेशजी आणि शरदजी यांना रिक्वेस्ट असेल की आपण टाइम अलर्ट करा. 4 षटक 20 मिनिटात, अन्यथा
एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणार आहे. ही महत्त्वपूर्ण सूचना प्रत्येक टीमसाठी असणार आहे. O2 प्रवीणजी गायकर सर. थँक्यू सर. 20 धावा झाल्या धाव फलकावरती. अजूनही 33 धावांची गरज असेल ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या डेव्हिड 11 गावदेवी केलवणे या टीमला. 14-16 वॉरियर्स कोवटने 2 ताकदवर संघ या मैदानावरती खेळतायत. पहिला सामना मानाचा तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा रनवे रिदम मध्ये अडथळा. मगाशी हा सर असाच थोडासा थांबला. कधी कधी तुम्ही रनअप जेव्हा घेता तिथे अडथळा तुम्हाला निर्माण होतो. त्याच्यामुळे बॉल डिलिव्हर करताना थोड्याशा चुका देखील होऊ शकतात आणि त्याचा फायदा बेनिफिट हा फलंदाज नक्कीच घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याने स्वतःला सावरलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होत असताना जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास, मेहनतीची पराकाष्ठा या सामन्यामध्ये करावी लागेल. अगुडापाचा बॉल शॉर्ट पॉइंट मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं डेव्हिड 11 गावदेवी खेळणे टीमची धावसंख्या पोहोचली धाव फलकावरती 21 धावा. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला ज्या पद्धतीने एपोल जी पहिली मॅच खूप हार्ड होती ती म्हणजेच माहुलगाव विरुद्ध टेंबिवली, जिथे 6 बॉल आणि 5 धावांची गरज असताना शेवटच्या क्षणाला टेंबिवली संघाने तोच सामना जिंकला आणि थेट जिंकत असताना या स्पर्धेचा चॅम्पियनचा मान देखील त्यांनी पटकावला. या काही आठवणी मागच्या वर्षीच्या. यावेळी बॉलला टॅप केला. मिड ऑफला कोणी क्षेत्ररक्षक नाहीयेत. लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक बॉल लाडवतील. खूप चांगलं कमबॅक गोलंदाजी करत असताना, कारण पहिल्या ओव्हर्स मध्ये 16 धावा आल्या. या ओव्हर मध्ये अवघ्या फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 6 आणि एकूण 22 धावा धाव फलकावरती. 53 धावांचा पाठलाग करत असताना 18 बॉल 31 धावांची गरज. धन्यवाद. आणि तदनंतर अमितजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजकांमधून मिलिंददादा पाटील आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते अमित ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. अमितजी प्लीज चला या. आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. सरपंच ट्रॉफी 2025 2025 देखणा पर्व आहे. खरं तर या पर्वानं सध्या आलेल्या क्रीडा रसिकांना भुरळ पाडली. या मैदानावरती चकचकीत मैदान, स्वच्छ लाईट्स आणि क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यात रंगली जाणारी नाईट टुर्नामेंट मंजिता मिलिंद पाटील सरपंच ट्रॉफी 2025 बेंडकल. तर बेंडकल मधील मानाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि इथं अमितजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती, मुख्य मंचावरती रायगड श्री, द्रोणागिरी श्री, खंडोबा श्री अशा काही खरं तर स्पर्धांमध्ये उत्तम एक बलदंड देह परिधान केलेला किंवा प्राप्त केलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या आखाड्यातीलच एक पैलवान छावा. तर या सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान मैदानातून थेट मंचावरती केला जातोय. परत एकदा सर्वांचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो आणि अगदी आपला हा वेल या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल सर्वांचं मनस्वी आभार. जाऊया मैदानाकडे घेऊन जातील आदरणीय प्रवीणजी गायकर. चला पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल कॉल. दुसरा भीमर तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल आणि भीमर वरती ठोकलाय. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वागानं. ठोक डीजे. खरं तर प्रत्येक डीजे ऑपरेटरला आमची एक रिक्वेस्ट असतो. आता या गाण्याला एक राज्यगीताचा दर्जा दिलाय. पब्लिक प्लेसमध्ये हा प्ले करू नये. जय जय महाराष्ट्र माझा 19 फेब्रुवारी 2022 मध्ये प्रवीणजी खरं तर या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला. आता सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत ज्याप्रमाणे आपण प्ले करू शकत नाही तसा माझा राज्यगीत ही प्ले करू नये अशी एक महत्त्वपूर्ण सूचना. आणि छत्रपती संभाजीराजांसोबत अगदी सिडकोच्या शिवजयंतीच्या निमित्तानं त्या कार्यक्रमात डेप्युटी कमिशनर सुरेशजी मेंगडे साहेबांच्या समवेत आम्ही राष्ट्रगीतासारखी पहिली मानवंदना 19 फेब्रुवारीला सिडको भवनमध्ये दिली. तर मान्यवरांचं प्रस्थान होतोय. एक छानसा क्षणचित्र टिपला जातो आणि कार्यक्रमातून प्रस्थान करतील मान्यवर O2 प्रवीणजी गायकर. तर षटकार हॅट्रिक साठी सुवर्ण संधी असेल. राध्य सुधीर म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषा पार. षटकार. भेंडकल गावात चला चला हो
सामने बघावला उरण तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा क्या बात आहे गीत आपण ऐकताय मित्रांनो. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील विद्यमान सरपंच साहिबा आणि आज हा लक्ष्मीनारायणचा जोडा तुम्ही पाहताय की जनतेने दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरून आज भेंडकल सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना थेट सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं. धाबा झाल्या 37. विजयासाठी गरज असेल त्या फक्त आणि फक्त 16 धाब्यांची गरज. जबरदस्त फाईट मैदानावरती दोन टीम मध्ये परंतु आलेले 2 बीमर बॉल 2 बीमर तुम्ही या ठिकाणी पाहताय त्याच्यामुळे ह्या चुक्या झाल्या. तर लाईट्स ज्याने ज्याने गाड्याच्या ऑन केल्यात त्यांना विनंती असेल आपण ते ऑफ करा. 2 व्हीलर्स असतील 4 व्हीलर असतील त्याच्यामुळे यस तुम्ही त्याच्यामुळे या चुक्या करा. चुका करू नका सुधारा. फुल टॉस बॉल गुडगा वाकवत असताना बॉलला वाडी स्लॉंगॉनला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक येतात दूरवरून बॉलला अडवतील तोपर्यंत धाबा मिळतायत. इथे 2 धाबा वेगाने खोऱ्याने कंप्लीट करतायत. चांगली बॅटिंग आतापर्यंत तुम्ही पाहताय. डेव्हिड 11 गावदेवी केलवणे या टीमची. धाबा झाल्यात 39. 53 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 14 धाब्यांची गरज. स्विच हिटचा हा प्रयत्न तुम्ही पाहताय. सरळ बॅटने धावा येत आहेत तरी या ठिकाणी हे प्रयत्न केले जातात. कधी कधी टावकुऱ्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट नक्कीच तुम्ही हे प्रयत्न करू शकता आणि तसाच हा प्रयत्न तुम्ही पाहताय फलंदाजाचा. परंतु ते निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना अगदी मजबूत स्थितीमध्ये डेव्हिड 11 केलवणे संघ. यावेळी पुन्हा एकदा गुडका वाकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजांना बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. तिथे निर्धाव चेंडूची तुम्ही समाप्ती पाहताय. प्रयत्न आता करावे लागतील गोलंदाजांना कारण झालेल्या चुका 2 बीमर आली गोलंदाज प्रतीक यांच्याकडून. आणि प्रतीक जर आपण पाहिलात जेव्हा व्यावसायिक तालुका आपच्या स्पर्धा असतात किंवा मोठमोठ्या ओपन स्पर्धा असतात त्याने गावदेवी गावठाण संघासाठी भरपूर चांगली कामगिरी केली आहे. परंतु आज त्याचं दुर्दैव की त्याने 2 सलग बीमर बॉल फेकले आणि त्याच्यामुळे त्यांचा हा संघ थोडा अडचणीमध्ये तुम्ही पाहताय. निर्धाव चेंडूची समाप्ती जरूर झाली आहे परंतु एक निर्धाव चेंडू दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा असेल. 39 धाबा धाव फलकावरती अजूनही गरज असेल ती 14 धाब्यांची. धन्यवाद सर. तत्पूर्वी आपण पाहतोय उरण तालुका युवा सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी घरत साहेब या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मिलिंद पाटील साहेबांना की दिनेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नील घरत यांचा मान सन्मान करून घ्यायचा आहे. उपस्थित मान्यवरांचा अगदी मान सन्मान करूया. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. प्रवीण सर. चला इथून देखील आलाय चौकार. चुका चुका आणि फक्त चुका. झाल्या धाव फलकावरती 43 धाबा फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज. एक हाती हा सामना स्वतःकडे खेचत असताना तुम्ही बॅटिंग जर पाहिलीत हरेश पाटीलने आतापर्यंत 9 बॉल मध्ये 19 धावा ठोकल्यात आणि त्याच्या जोरावरती ही त्याची दमदार फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक साठी हे पारितोषिक होतं परंतु आता अवघ्या 10 धाब्यांची गरज. राध्या सुधीर मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज होता परंतु विकेट हॅट्रिक संपादन केली आहे ती हरेश या खेळाडूनं आणि त्यासाठी देखील पारितोषिक दिलं गेलंय. थोडासा चाच पडतो मैदानावरती गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय तो म्हणजेच गोवटणे क्रिकेट संघ. फिल्डिंग त्यांच्या खराब झाल्या त्याच्यामुळे धावा खोऱ्याने आला आणि इथे सामना गमावा लागतो की काय. 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा. उर्वरित बॉल शिल्लक असतील 12 आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज. धन्यवाद. तत्पूर्वी आपण सन्मान करूया. स्वप्नील घरत यांचा सन्मान केला जाईल या कार्यक्रमाप्रसंगी. मी विनंती करतोय दिनेश दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नील दादांचा सन्मान करून घ्यायचा आहे. अगदी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आहेत धडाडीचे कार्यकर्ते आज आपण पाहतोय या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहतोय हरेश ठाकूर त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि मी विनंती करतोय क्रीडा रसिक मायबापांमधून बालकृष्ण घरत साहेबांना की आपण देखील मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये प्रार्थनीय आहे. चेतन
दिनेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानाकडे बोलूया. मी अगदी विनंती करतोय चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. इथून स्वप्नील दादांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. आजच्या या अगदी शुभ दिनी आपण पाहतोय सौभाग्यवती मंजिताताई पाटील यांच्या संयुक्त विद्यमानानं सरपंच ट्रॉफीचं आपण थरार पाहतोय. आणि या कार्यक्रमाप्रसंगी स्वप्नील दादा यांचं शुभागमन झालंय. स्वप्नीलजी घरत त्यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. त्यांचं देखील हार्दिक सुस्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम. विनंती करतोय मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल केला, दुरून क्षेत्ररक्षक वेगाने आले तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीनं डेव्हिड 11 गावदेवी केलोनी संघ पोहोचलाय 47 या धावसंख्येवरती. 53 धाब्यांचा पाठलाग करत असताना आता विजयासाठी गरज असेल ती फक्त आणि फक्त 6 धाब्यांची गरज. कुठेतरी थोडेसे बॅकफुटला गेले. फलंदाजीची सुरुवात खूप चांगली झाली होती पहिल्या डावामध्ये. त्याच्यानंतर 3 ओव्हर्स मध्ये धावा फक्त 17 आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये 2 षटकार जरूर मिळाले. तिथे 15 धावा बनवत असताना एक चांगलं टार्गेट सेट केलं होतं 53 धाब्यांचा, परंतु तो धावा वाचवण्यामध्ये अयशस्वी ठरतो की काय. फक्त 6 धाब्यांची गरज. बॅटच्या टोएनला लागलाय बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल मात्र कॅरी करत असताना लागलेला 4था धक्का. उशिरा सुचलेलं शहाणपण खूप काही सांगून जाईल, परंतु या चुका जर अगोदर झाल्या म्हणजे चुका तुमच्या झाल्या नसत्या. बीमर बॉल, झेल तुम्ही सोडले, चौकार सोडले, त्याच्यामुळे वर्चस्व थोडासा दाखवतो या सामन्यामध्ये. परंतु अजूनही 6 धाब्यांची गरज. जो मागचा सामना आम्ही मागच्या वर्षी पाहिला पालेश्वरी मैदानावरती बामणडोंगरी संघानं 14 बॉल मध्ये 7 धावा वाचवल्या होत्या. तोच भीम पराक्रम जर आज केला मैदानावरती तर बा इतिहास तुम्ही आज भेंडकल या मैदानावरती पाहू शकाल. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नसतं, जिंकायचा ध्यास हाच तुमच्यासाठी महत्वाचा असतो. आणि इथे विकेट घेत असताना पुनरागमन करेल काय तो टीम 14-16 वॉरियर्स ज्यांच्या नावातच लढण्याची क्षमता तुम्ही पाहताय. तो गोवटणे संघ पुनरागमन करेल काय. हा गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्वप्नील घरत येत आहेत. 6 धाब्यांची गरज असेल. ज्या पद्धतीने मेडन षटक आपण आज हर्षलचं पाहिलं या स्पर्धेमध्ये, तसाच जर इथून मेडन षटक आला तर अशा पल्लवित होतील त्या गोवटणे 14-16 वॉरियर्स, गोवटणे 11 या टीमच्या. यशाचा रस्ता कधीच सोपा नसतो, तो नेहमीच खडतर असतो. परंतु त्या रस्त्यावरती चालत असताना तुम्ही ध्येय नेहमी गाठायचं आणि ते ध्येय गाठत असताना सांगितलं या विकेटवरती गोलंदाजानं. यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्लॅश केलाय. तिथे स्वतः यष्टीरक्षक धावतायत. डीप लॉंग लेगचा खेळाडू येईल त्याच्या अगोदर यष्टीरक्षक बॉलला उचलेल. 2 धावा कंप्लीट करत असताना हो त्याला माहिती आहे इथून एकेरी दुहेरी धावेने देखील सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकू शकतो आणि त्याच्यामुळे त्याने स्वतःला सावरलं. फक्त इथे 2 धावा तो कंप्लीट करतो आणि 2 धावेच्या मदतीने विजयाची वाटचाल करत असताना धावा लागतायत धावफलकावरती 49. विजयासाठी गरज असेल ते उर्वरित 9 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. जर 3 बॉल निर्धाव आले तर या सामन्यामध्ये नक्कीच परतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. यावेळी चांगला बॉल, परंतु सिंगल पासून रोखणार नाहीयेत. 1 धाव मिळेल. लेग बाईचा इशारा पंचांचा तुम्ही पाहताय. पंच परेश पाटील आणि शरद म्हात्रे हे 2 ऑफिशियल्स पंच या सामन्यामध्ये आपली कामगिरी बजावत असताना 50 कंप्लीट. 50 धावा 50 झाल्यात. 3 धाव्यांची गरज असेल. 53 धाव्यांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा बॉल अगदी आतमध्ये वळण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी होते. फक्त प्रतीक पाटील आणि वैभव पाटील यांचं षटक जर पाहिलं ना 23 धाबांचं हे षटक. पुन्हा एकदा लेग बाय तुम्ही पाहताय. जिथे 23 मधून 15 जरी खर्च केले असत्या तरी तुम्ही शेवटपर्यंत राहिला असता या मॅच मध्ये. परंतु प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न सोडणार नाहीयेत हे दाखवत असताना 14-16 वॉरियर्स टीम गोवटणे बॅटिंग करते मैदानावरती. डेव्हिड 11 गावदेवी केलोने 2 धाव्यांची गरज असेल 7 बॉल मध्ये. हा चेंडू जर निर्धाव आला तर कदाचित थोडंसं अजूनही त्यांना मॅच मध्ये पुन्हा एकदा इन होण्याच्या चान्सेस बनू शकतील. परंतु 7 बॉल 2 एवढा मोठा आव्हान नाहीये आणि आव्हान पेलत असताना देखील या ठिकाणी संघर्ष करतायत. खूप चांगला बॉल ऑफ ब्रेक तुम्ही पाहिलात या खेळपट्टीवरती. हा चांगला बॉल टर्न तुम्ही पाहिलात, परंतु डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांकडे ही मागणी तुम्ही पाहताय. पीटीसी लाईव्ह कंट्रोल रूम मध्ये नक्कीच चेक करेल. आज प्रेक्षक देखील अल्लोट गर्दी तुम्ही या ठिकाणी पाहताय. तर सन्माननीय राजेश ठाकूर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं.
यस चला तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. फलंदाज बाद. मैदानावरती ते म्हणजेच ओमकार म्हात्रे, ओमकार माली 51 वरती 5 गडी गमावलेत आतापर्यंत. 6 बॉल आणि 2 धावींची गरज. आदरणीय सन्माननीय राजेश ठाकूर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत, त्याचा देखील आपण सन्मान करूया. मी चैतन्य पाटील साहेबांना विनंती करतोय या आयोजनातील आयोजक करते की आपण राजेश साहेबांचा सन्मान करून घ्यायचा. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर असं म्हटलं जातं की साधू संत येती घरात तुची दिवाळी दसरा, आणि अगदी कैक मान्यवरांचा मान सन्मान, कैक मान्यवरांची मांदी या कार्यक्रमाप्रसंगी पाहायला मिळते. मान्यवरांची मांदी आली आणि त्यांचा आपण सन्मान करूया. सन्मान तर होईल. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज असेल प्रवीणजी गायकर सरांचा. पहिलाच बॉल 6 बॉल मध्ये गरज होती ती 2 धावींची आणि त्याच्यानंतर हा झेल सुटलाय. तर वैभव या गोलंदाजानं सामना जिंकवून दिला. वैभव पाटील या गोलंदाजाने जर हा सामना जिंकवून दिला तर 14-16 वॉरियर्स ग्रुप कडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्या खेळाडूसाठी दिला जाईल. पहिल्याच बॉल वरती झेल सुटलाय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. ओ चांगला बॉल, थोडासा बाहेर बोलवला आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. पहिला बॉल तुम्ही ज्याचा पाहिलात गोलंदाजाचा, या ठिकाणी पहिल्या बॉल वरती झेल सुटला आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला. 4 बॉल आणि 1 धावींची गरज. खेळाडू खाली बसा जरा. तर 4 बॉल आणि 1 धावींची गरज. बघा कधी कधी असं होतं की 4 बॉल 3 बॉल 1 धाव जेव्हा येते तेव्हा अडचणी होतात फलंदाजाला, कारण तो थोडासा सावधगिरीने खेळण्याचा प्रयत्न करत असतो. बॅकफुटला जाऊन ओ व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. जर पहिला झेल तुम्ही पकडला असताना तरी सामना तुमच्यासाठी अजून रोमांचक बनला असता आणि तिथे प्रयत्न करतायत फलंदाज बाद. प्रेक्षकांची ती झाली त्या क्रिकेटच्या रण मैदानी, गर्दी प्रेक्षकांची ती झाली त्या क्रिकेटच्या रण मैदानी. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई धन्यवाद. तुम्ही रोमांचक पाहताय. राजकारण सरडा जसा रंग बदलतो तसाच हा सामना देखील रंग बदलतोय. विशेष डीजे थोडासा मॉनिटरचा आवाज आहे ना क्लिअर. जबरदस्त फाईट मैदानावरती. विजयासाठी 3 बॉल आणि आता गरज असेल ती म्हणजेच 1 धावींची गरज. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ लढतायत मैदानावरती आणि प्रेक्षकांना जसा सामना हवा तसा सामना तुम्ही मैदानावरती एन्जॉय करताय. प्रयत्नांचा रास्ता सोपा कधीच नसतो भावा, तिथे तुला प्रयत्न तर करावेच लागतात. प्रेशर 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 आणि प्रेशर मध्ये दोन्ही संघ मैदानावरती खेळतायत. 3 बॉल 1 धावींची गरज. सामना वाचवला जाईल की बॅटिंग करत असताना हा सामना जिंकवला जाईल. ओ फराब चेंडू, फुल टॉस बॉल. बॉलला टर्न केलाय लॉंग लेगच्या दिशेने आणि सामना जिंकलाय तो अर्थातच डेव्हिड 11 केलवणे क्रिकेट संघ. हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. तत्पूर्वी राजेश ठाकूर यांचा आपण सन्मान करूया. मी मिलिंद पाटील आपणास विनंती करतोय की आपण राजेश ठाकूर यांचा आपण सन्मान करून घ्यायचा आहे. मिलिंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. राजेशजी ठाकूर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम डेव्हिड 11 केळवणे आणि हार्दिक हार्दिक आभार 14-16 वॉरियर्स टीम गोवटने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या हृदयाच्या अंतकरणातून आम्ही आभारी आहोत आणि सन्मान आपण करूया. राजेश ठाकूर साहेबांचा सन्मान या आयोजनाचे मुख्य आयोजक करते आदरणीय सन्माननीय मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते अगदी हा मान सन्मान केला जातो उपस्थित मान्यवरांचा.
चला नेक्स्ट मॅच टॉस विनिंग कॅप्टनला विनंती असेल लगेचच निर्णय घेऊन आपण मैदानात उतरा आणि सामन्याचा सामनावीर असेल तो हरेश पाटील. 21 धावा ठोकल्या बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर मध्ये त्याने 5 गडी बाद केलेत. हायफाय विकेट टेकर गोलंदाज बनला या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यासाठी राध्य सुधीर म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. चला हरीश यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया. विलासदादा पाटील आणि राजेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.